हा प्रश्न सीईटी 2024 ला रोटेशनल डायनॅमिक्स या चॅप्टरवर आलेला आहे बघा. 7 आयडेंटिकल सॉलिड स्पियर्स each of mass capital M and radius capital R are arranged as shown. The moment of inertia of the system about the axis passing through the center of the sphere O and perpendicular to its plane is option A 29 by 2 mr square, B 55 by 2 mr square, C 122 by 5 mr square and D 134 by 5 mr square. मग आपल्याला काय दिलंय तर असे 7 आयडेंटिकल स्पियर दिलेत आणि त्याच्या सेंटर मधून जाणारा ऍक्सिस आणि त्याच्या प्लेनला परपेंडिक्युलर असणारा ऍक्सिस त्याचं मोमेंट ऑफ इनर्शिया विचारले. मग आता काय करायचं तर हा मधला जो स्पियर आहे त्यातून जो ऍक्सिस जाणार आहे तो त्याच्या डायमीटरला कोइन्साइड होणार आहे आणि म्हणून त्याचं मोमेंट ऑफ इनर्शिया असणार आहे 2/5 mr स्क्वेअर. मग हे झालं ह्या सर्कलचं या सॉलिड स्पियरचं. राहिलेल्यांचं कसं काढायचं तर आता बघा याच्यापासून ते किती अंतरावर आहेत तर 2r, याची रेडियस r, याची रेडियस r. मग आता इथे वापरायचा थेरम ऑफ पॅरलल ऍक्सिस. मग आता सेंटर मधून पास होणारा ऍक्सिस आणि दोन ऍक्सिस मधलं अंतर. आता सेंटर मधून जो ऍक्सिस पास होतो ते 2/5 mr स्क्वेअर आणि दोन ऍक्सिस मधलं अंतर मास त्या सॉलिड स्पियरचा मास m आहे आणि हे अंतर जे आहे हे 2r आहे. r आणि r त्याचा स्क्वेअर म्हणजे 4 mr स्क्वेअर. हे किती झाले 4 mr स्क्वेअर. आणि हे झालं एका सॉलिड स्पियरचं. असं कितीचं करायचंय आपल्याला 1 2 3 4 5 6 आलं लक्षात. तर असे 6चं करायचंय. समजलं. आता फक्त कॅल्क्युलेशन करायचंय. आता दोन ऑप्शन एलिमिनेट होतात बघा. तुम्हाला दिसतंय इथं 5 आहे इथं 5 आहे म्हणजे ज्याचा डिनॉमिनेटर 5 आहे असं उत्तर येणार आहे. आलं लक्षात. मग आता हे 2/5 mr स्क्वेअर एक ट्रिक आपल्याला मिळाली. प्लस आता बघा हे झाले 4 5 20 आणि 20 प्लस 2 22 आणि 22 6 132. उत्तर मिळालेलं आहे आपल्याला बघा 132 आणि प्लस हे 2 होणार आहे. आले का लक्षात. मग फास्ट मध्ये आन्सर काय येणार आहे 134/5 mr स्क्वेअर. कळलं का ट्रिकने हा कसा फास्ट मध्ये सोडवायचा. तर जो करेक्ट ऑप्शन काय आहे डी आहे. ओके. मग तुम्हाला इथं स्पियरच्या जागी फक्त डिस्क घेऊन 2025 ला प्रश्न विचारलेला आहे. तो आपण पुढच्या शॉर्ट्स मध्ये पाहू. तर जर तुम्हाला कमी वेळात सीईटीचा छान अभ्यास करायचा असेल तर विंग्स ऑफ फिजिक्स या चॅनलला प्लेलिस्टला तुम्ही रोटेशनल डायनॅमिक्सला जर क्लिक केलं तर तुम्हाला खूप सारे PYQ सीईटीचे तिथे मिळतील. व्हिडिओ आवडला लाईक करा शेअर करा. ओके थँक्यू.